नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्युचरबद्दल बेसिक जे काही कन्सेप्ट आहे, बेसिक माहिती आहे, त्याबद्दल त्याची डिटेल्स पाहणार आहोत. अ, हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे समजेल किंवा जे समजणार नाहीत, ते रिपीट करून पहा. त्याबरोबर जे काही मी नोट्स त्याच्यात बनवल्यात, त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काय करू शकता, काढू शकता. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर फ्युचर आणि ऑप्शन हे नाव तुम्ही ऐकले असेल तर फ्युचरमध्ये फक्त फ्युचर नव्हे तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे याचा शब्दप्रयोग असतो. तर त्याची जर तुम्ही बेसिक डेफिनेशन किंवा माहिती जर अगदी सोप्या सरळ भाषेत पाहिजे तर फ्युचर म्हणजे काय? तर भविष्य आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? सौदा किंवा करार. याप्रमाणे शब्दशः त्याचा अर्थ होऊ शकतो. आता याच्यामध्ये फ्युचरचा अगदी आपल्या बोलीभाषेत, सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला, तर एखादा स्टॉक वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. याचं जे आपण भविष्य वर्तवतो किंवा भविष्य आपण जे एनालिसिस करतो, त्याला आपण काय म्हणूया? एखाद्या स्टॉकचं किंवा त्या इंडेक्सचं फ्युचर काय आहे? ठीक आहे. आता समजा इथं हा जो मारुतीचा स्टॉक आहे, या स्टॉकमध्ये या स्टॉकमध्ये जर तुम्हाला इथं दिसतंय, की इथं डबल बॉटम तयार झालाय सपोर्टला आणि ही ट्रेंड लाईन इथं ब्रेक झाली. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर ह्या कंडिशनमधून हा स्टॉक वर जाईल. म्हणजे हे काय केलं आपण याचं भविष्य किंवा या स्टॉकचं फ्युचर वर्तवलंय. बरोबर. तर या प्रकारे फ्युचरला अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये आपण काय करू शकतो, समजू शकतो. त्याचबरोबर समजा ही ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला लाँगची ट्रेंड लाईन इथं टाकलेली आहे आणि ही ब्रेक झाल्यानंतर स्टॉक या लेव्हलपर्यंत खाली येऊ शकतो. हे काय झालं या स्टॉकचं फ्युचर झालं. म्हणजे तुम्ही काय केलं ते प्रेडिक्ट केलं, की या स्टॉकमध्ये भविष्यात काय होऊ शकतं. ठीक आहे. आता आपण कॉन्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की फ्युचर शब्द नुसता फ्युचर शब्द नाहीये, तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. आता याच्यामध्ये काय कॉन्ट्रॅक्टचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितला, की कॉन्ट्रॅक्टचा शब्दशः अर्थ काय आहे? सौदा किंवा करार. आता हे समजण्यासाठी आपण काय करूया, एक उदाहरण बघूया. बघा, आता समजा एखाद्या ठिकाणी आपल्याकडे पैसे आहेत आणि आपल्याला काय करायचं एखाद्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करायची. तर आपण काय करतो, अशा ठिकाणी प्लॉट बघतो ज्या ठिकाणी त्या प्लॉटची किंमत वाढणार आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही तो प्लॉट बघता, तुम्हाला मिळतो, तुम्ही त्या मालकाशी निगोशिएशन करता आणि काहीतरी ठराविक किंमत ठरवता. सौदा झाल्यानंतर तुम्ही काय करता, त्या माणसाला काहीतरी विसार किंवा टोकन रक्कम देता आणि स्टॅम्प पेपरवर करार करता. त्या करारामध्ये तुम्ही एक ठराविक तारीख टाकता, 1 महिना, दीड महिन्याची मुदत घेता आणि त्या मुदतीनंतर तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये मी खरेदी करणार आहे असं स्टॅम्प पेपरवरती कॉन्ट्रॅक्ट करतात. तर फ्युचरमध्ये पण काय असतं, याच प्रकारे काम चालतं. म्हणजे काय केलं जातं, समजा मागच्या उदाहरणामध्ये जसं आपण बघितलं, की या कंडिशनमध्ये तुम्हाला असं वाटतंय, की इथून हा स्टॉक वर जाणार आहे. मग या कंडिशनमध्ये तुम्ही काय करता, इथं टोकन रक्कम देता. इथं टोकन रक्कम देता आणि अंदाजे तुमचं जे काही टार्गेट असेल, त्या टार्गेटला गेल्यानंतर आपण हा स्टॉक बाय करणार आहोत, असं आपण काय करतो, त्या अलिखित कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण असं सांगतो. आता हे जे टार्गेट आहे, हे टार्गेट काय त्याच्यामध्ये फिक्स नसतं, की या टार्गेटला गेल्यानंतर आपण बाय करायचा. परंतु ॲक्चुअलमध्ये आपण त्याच्यामध्ये कुठलीही बायिंग करत नाही. आपण काय करत नाही, बायिंग करत नाही. म्हणजे जरी समजा इथं या पोझिशनला तुम्ही त्याला बाय केलं. फ्युचर तुम्ही या पोझिशनला बाय केलं आणि या कंडिशनला गेल्यावर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये सेल करून टाकता. मग ह्या दरम्यान जी काही किंमत वाढलेली असते, ती किंमत म्हणजे काय झाला तुमचा नफा झाला. बरोबर. तर या प्रकारे याच्यामध्ये काय चालतं, काम चालतं. आता याच्यानंतर जे तुम्हाला सांगितलं, की टोकन रक्कम काय असते? आता टोकन रक्कम म्हणजे काय? तर समजा तुम्हाला एखाद्या फ्युचरचा लॉट खरेदी करायला ₹5,00,000 लागत असतील.
तर तुम्ही काय करू शकता, ₹1,00,000 देऊन त्या 5,00,000चा ट्रेड करू शकता किंवा ₹1,00,000 मध्ये 5,00,000चं फ्युचर बाय करू शकता. याला लिव्हरेज म्हणतात. काय म्हणतात? लिव्हरेज. पण आपण सोप्या भाषेत काय म्हणूया, की कर्ज आणि हे कर्ज कोण देतं आपल्याला? तर ब्रोकर देतो. म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडिंग ॲपमध्ये मग ते Zerodha असेल, 5 पैसा असेल, Angel One असेल किंवा जे कोणता असेल. तर तो जो ब्रोकर असतो, तो ब्रोकर काय करतो, हे कर्ज किंवा लिव्हरेज देत असतो. आता हा जो ब्रोकर आपल्याला एवढी सवलत देतो, की ठीक आहे 4,00,000 देऊ नका, परंतु 5,00,000 ची तुम्ही खरेदी करू शकता. तर तो काही फुकट करत नाही. तो काय करतो, तुम्हाला जे 4,00,000 चे जास्तीचं तुम्हाला खरेदी करण्याची त्यांनी चान्स दिला किंवा खरेदी करण्याची त्यांनी सवलत दिली. त्या बदल्यात तो काय करतो, जास्तीचे चार्जेस घेत असतो. म्हणजे जे काही रेग्युलर चार्जेस आहे, त्याच्यापेक्षा काय असतं जास्तीचे चार्जेस घेतात. त्याला आपण व्याज म्हणू शकतो थोडक्यात, बरोबर? आता लिव्हरेजचा जसा फायदा आहे, तसा फायदा काय आहे, तर तुम्ही 1,00,000 मध्ये 5,00,000चा ट्रेड करू शकता. परंतु त्याचबरोबर तुम्हाला लिव्हरेजचा तोटा देखील असेल. समजा आता त्यासाठी कसं आहे बघा, समजा आता आपण असं गृहीत धरू, की मी 5% पर्यंत लॉस बेअर करतो किंवा सहन करू शकतो. दिवसाला 5% किंवा महिन्याला 5%. आता याच्यामध्ये कसं होतं, समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहे. तुमच्याकडे किती आहे? ₹1,00,000 आहे. आणि 1,00,000 ज्यावेळेस आहे त्याचं कॅशमध्ये जर आपण ट्रेड घेतला म्हणजे फक्त ₹1,00,000 जर ट्रेड घेतला, तर त्याच्या 5% जर म्हटलं तर ₹5,000 जास्तीत जास्त आपलं काय होऊ शकतो? 5% ने लॉस होऊ शकतो. पण फ्युचरमध्ये काय होतं, आपण 1,00,000मध्ये 5,00,000चा ट्रेड करत असतो. 1,00,000मध्ये काय करतो? 5,00,000चा ट्रेड करतो. या कंडिशनमध्ये जर आपण 5% लॉस जर धरला 5,00,000च्या तर तो लॉस किती होतो? ₹25,000 लॉस होतो. किती होतो? 25,000. किती होतो? 25,000 इथं 95 झालं. तर 25,000 लॉस होतो. मग याच्यामध्ये काय होतं, आपल्याकडे कॅपिटल किती होतं? ₹1,00,000. मग 1,00,000तून 25,000 जर मायनस केले, तर आपल्याकडे ₹75,000 उरतात. म्हणजे आपल्याकडे जे कॅपिटल होतं, त्याच्यातलं 25% कॅपिटल काय होतं, या 5% लॉसमध्ये काय होतं, डायरेक्ट वाईप आउट होतं. बरोबर. म्हणजे जर जिथं तुम्हाला ₹1,00,000 ची गरज आहे ट्रेड करण्यासाठी, तिथं तुम्हाला आता तुमच्याकडं तेवढी रक्कम उपलब्ध नाहीये. म्हणजे तुम्ही ट्रेडही करू शकत नाही. त्याच्यामुळं फ्युचर आणि ऑप्शन ज्याला काय म्हणतो आपण, की हे रिस्की आहे. ते रिस्की असण्याचं कारण काय आहे? तर हेच कारण आहे, की याच्यामध्ये आपण जास्त मोठा ट्रेड घेतो आणि जास्त मोठा ट्रेड आपल्याला काय करत असतो मग? लॉस सुद्धा करून देतो. मोठा लॉसही करून देतो. बरोबर? ठीक आहे. आता जर आपण स्विंग ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग याचं एनालिसिस जर म्हटलं तर अगदी सेम सारख्याच पद्धतीने केलं जातं. आता याच्यामध्ये फ्युचरमध्ये आपण समजा अ, ऑप्शन चेन वगैरे भानगडी आहेत, त्या तुम्हाला मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल मी तुम्हाला. परंतु बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या म्हणजे कॅश आणि फ्युचर याच्या जर दोन्हीमधला डिफरन्स जर बघायचा ठरला, तर कॅशमध्ये आपण काय करू शकतो? आपल्याकडे जे काही पैसे उपलब्ध आहे, म्हणजे समजा ₹5,000 आहे, तर आपण 5,000 मध्ये ज्या काही क्वांटिटी आहेत, ज्या कोणत्याही स्टॉकच्या, तर त्या 5,000 तेवढ्या क्वांटिटी आपण बाय करू शकतो. परंतु फ्युचर ट्रेडिंगमध्ये काय असतं, की याच्यामध्ये तुम्हाला लॉटमध्ये बाय करावं लागतं. काय करावं लागतं? लॉटमध्ये बाय करावं लागतं. लॉटमध्ये म्हणजे तुमच्याकडं तुम्ही 5-10 तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय करू शकत नाही, ट्रेड घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर काय कॅश ट्रेडिंगमध्ये आपण पोझिशनल सेल करू शकत नाही. इंट्राडे करू शकतो. आज विकला, आजच बाय केला, त्याला सेल इंट्राडे करू शकतो. परंतु फ्युचरमध्ये काय करू शकतो आपण, पोझिशनल सेल करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या स्टॉकचा आपण फ्युचर सेल केला, तर आपण त्याला महिना, 2 महिने, 3 महिने असं रोल ओव्हर करत सुद्धा आपण त्याला ठेवू शकतो. त्याच्यानंतर कॅश ट्रेडिंगमध्ये आपण काय करू शकतो, कोणत्याही स्टॉकमध्ये बाय आणि सेल करू शकतो. म्हणजे जेवढे काही स्टॉक आहेत NSE, BSEमध्ये त्यापैकी कोणत्याही स्टॉकमध्ये आपण बायिंग आणि सेलिंग करू शकतो.
परंतु फ्युचरमध्ये काय आहे, की फ्युचरमध्ये एन-एस-सीने ठरवून दिलेले स्टॉक आहे, एफ-एन-ओचे जे स्टॉक असतात फ्युचर आणि ऑप्शनचे, फक्त त्याच स्टॉकमध्ये आपण काय करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो. त्याच्यानंतर कॅशमध्ये काय असतं, पोझिशनला एक्सपायरी नसते. म्हणजे समजा आज तुम्ही एखादा स्टॉक घेतला, तो वर्ष 2 वर्षही ठेवू शकता. किती दिवस तुम्ही पोझिशन ठेवू शकता. परंतु फ्युचरमध्ये काय असतं, की फ्युचरमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी असते. आता याला रोल ओव्हर नावाचा प्रकार आहे, की रोल ओव्हर आपण करू शकतो. परंतु दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी काय होतं, तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपतं आणि मग समजा आपण तिथं आपलं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं नाही किंवा रोल ओव्हर केलं नाही किंवा त्याला एक्सटेंड केलं नाही, तर काय होईल? तिथं जो काही तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस असेल, तो प्रॉफिट किंवा लॉस तुम्हाला काय होतो, बुक करावा लागतो. आता एक्सपायरी म्हणजे काय बघूया. आता बघा, फ्युचर ट्रेडिंग काय असतं, एक कॉन्ट्रॅक्ट असतं. आता जनरल आपण समजा कुठं प्लॉटचं, फ्लॅटचं कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्याच्यामध्ये समजा आपण काहीतरी त्याला माणसाला टोकन रक्कम दिलेली आहे. परंतु समजा आपण दिलेल्या मुदतीमध्ये समजा 1 महिनाभर आपण मुदत घेतली आणि त्या मुदतीत आपण जर व्यवहार पूर्ण केला नाही, तर इथं आपली टोकन रक्कम काय होते, बुडून जाते किंवा ते आपण परत मागू शकत नाही. आता फ्युचरमध्ये काय असतं, फ्युचरमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टला एक्सपायरी असते. आता याच्यामध्ये पण फ्युचरमधले जे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याला तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे वेळ वाढवून घेऊ शकता. आता याच्यामध्ये काय असतं बघा, एक्सपायरी असते. आता ही एक्सपायरी काय असते, 2 प्रकारची एक्सपायरी असते. इंडेक्समध्ये तुम्हाला 2 प्रकारची एक्सपायरी. तर इंडेक्स म्हणजे काय? निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी. आता हे तुम्हाला पुढच्या एखाद्या प्रकरणामध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगेल. इंडेक्समध्ये 2 प्रकारच्या असतात एक्सपायरी, वीकली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी. तर स्टॉकमध्ये काय असतं, फक्त मंथली एक्सपायरी असते, जी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. इंडेक्समधील ज्या एक्सपायरी असतात, तर ते जे काही वेगवेगळे इंडेक्स आहेत, त्या वेगवेगळ्या इंडेक्समध्ये वेगवेगळ्या दिवशी मंथली आणि वीकली एक्सपायरी असतात. तर त्या एक्सपायरी असं बघा, मिड कॅप निफ्टी जर असेल, तर दर सोमवारी त्याची एक्सपायरी असते. त्याच्यानंतर जर फिन निफ्टी पाहायला गेला, तर दर मंगळवारी एक्सपायरी असते. बँक निफ्टीची बुधवारी असते. निफ्टीची गुरुवारी असते आणि सेन्सेक्सची दर शुक्रवारी एक्सपायरी असते. आता रोल ओव्हर म्हणजे काय? आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलंय, की समजा आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं झालंय, की समजा तुम्ही ₹100 ला एखादा स्टॉकचं फ्युचर बाय केलं आणि तुमच्या एनालिसिसमध्ये असं आलंय, की हा स्टॉक ₹140 पर्यंत वरती जाईल. आता समजा महिन्याभरामध्ये तो 140 गेलाच नाही, 120 पर्यंतच गेला. परंतु तुम्हाला असं वाटतंय, की हा 100% 140 पर्यंत जाणार आहे. परंतु महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तिचं कॉन्ट्रॅक्ट तर आपलं एक्सपायर्ड होणार आहे. मग अशा वेळी काय केलं जातं, कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड केलं जातं. त्याला काय म्हणतात, रोल ओव्हर म्हणतात आणि पुढच्या महिन्याची एक्सपायरी घेतली जाते. म्हणजे समजा तुम्ही जानेवारीची एक्सपायरी घेतली असेल, तर शेवटच्या गुरुवारी काय होणार, ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होणार. परंतु जर त्याच्यात आपण रोल ओव्हर केलं, तर आपण काय करू शकतो, 1 महिना रोल ओव्हर करून फेब्रुवारी महिन्याची आपण काय करू शकतो, एक्सपायरी घेऊ शकतो. आता याच्याबरोबर अजून काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट मी तुम्हाला इथं सांगतो. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, लाँग बिल्डअप आणि लाँग अनवाइंडिंग आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं शॉर्ट कव्हरिंग आणि शॉर्ट बिल्डअप. म्हणजे इथं शॉर्ट, लाँगचे इथं 2 तुम्हाला दिसतायत आणि शॉर्टचे तुम्हाला 2 कन्सेप्ट दिसतायत. या झाल्या शॉर्टच्या कन्सेप्ट 2, शॉर्ट कव्हरिंग आणि शॉर्ट बिल्डअप आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे लाँगच्या, तर लाँग बिल्डअप आणि लाँग अनवाइंडिंग. अशा तुम्हाला काय दिसतायत? 4 कन्सेप्ट इथं दिसतायत. आता या कन्सेप्ट शिकण्या अगोदर आपण काय करूया, याचा अगोदर अर्थ बघूया, की नक्की याचा अर्थ काय आहे? आता लाँग या शब्दाचा काय अर्थ होऊ शकतो? तर बाय करणे किंवा खरेदी करणे. त्यानंतर शॉर्ट म्हणजे काय? तर सेल करणे, विक्री करणे. अनवाइंडिंग आउट फ्रॉम पोझिशन म्हणजे ट्रेडमधून बाहेर पडणे किंवा प्रॉफिट बुक करणे आणि कव्हरिंग सुद्धा अर्थ काय घेऊ शकतो आपण? आउट फ्रॉम द पोझिशन किंवा ट्रेडमधून बाहेर पडणे किंवा प्रॉफिट बुक करणे. आता लाँग बिल्डअप म्हणजे काय? आता बिल्ड होणे काय? तर त्याच्यामध्ये तयार होणे. बिल्ड म्हणजे काय? तयार होणे.
तर इथं समजा तुम्हाला असं वाटतंय, की या कंडिशनला इथं हा ट्रायंगल ब्रेक झाल्यानंतर इथून स्टॉक वरती जाणार आहे. तर इथं जे फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट बाय होतात किंवा इथं फ्युचरमध्ये लोकं जे बाय करतात, त्याला म्हणतात लाँग बिल्डअप. सोपं आहे. सिंपल काही नाही. शब्द वेगळे आहेत. आपण इथं काय करतो, समजा इथं तुम्हाला 10 क्वांटिटी खरेदी करायच्या, तर इथं आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये 10 क्वांटिटी खरेदी करतो आणि वर गेल्यानंतर कुठेतरी आपण त्याला सेल करतो. फक्त इथं शब्द वेगळे वापरलेत. इथं काय केलं यांनी, तर या ठिकाणी जर फ्युचरमध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲड झाले मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट, तर याला म्हणतात लाँग बिल्डअप. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आहे, तो शब्द आहे लाँग अनवाइंडिंग. आता लाँग बिल्डअपमध्ये काय बघितलं आपण, तर लाँग बिल्डअपमध्ये आपण असं बघितलं, की इथून आम्हाला असं वाटलं, की इथून हा स्टॉक आता ट्रेंड लाईन ब्रेक झाली, इथून हा वरती जाणार आहे. इथं काय आलं, लाँग बिल्डअप झालं. लाँग बिल्डअप झालं. परंतु कुठेतरी सर्टन पॉइंटला जाऊन काय होणार तिथं प्रॉफिट बुकिंग येणार. तर या लेव्हलला असं वाटलं, की या लेव्हलमध्ये इथून हा स्टॉक वरती जायची तयारी दिसत नाहीये. इथं गेलं मला प्रॉफिट बुक करायचंय. मग इथं जे फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट बाय झालेले आहेत, इथं ज्या लोकांनी मारुतीचं फ्युचर बाय केलेलं आहे, त्या लोकांनी या एरियामध्ये जर प्रॉफिट बुकिंग केली, तर त्याला म्हणायचं लाँग अनवाइंडिंग. काय म्हणायचं? लाँग अनवाइंडिंग. आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये इथं बाय म्हणतो आणि इथं सेल म्हणतो. फरक काहीच नाहीये. फक्त शब्द वेगळे वापरलेले आहेत. त्याच्यानंतरचं जर पुढचं जर कन्सेप्ट बघायची झाली, तर ती कन्सेप्ट आहे शॉर्ट बिल्डअप. आता शॉर्ट बिल्डअपमध्ये पण आपण काय केलंय एनालिसिस इथून ट्रेंड लाईन टाकली होती. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर असं वाटलं, की इथून हा स्टॉक खाली येईल. कुठपर्यंत खाली येईल? तर इथं याला काय होता? सपोर्ट होता. मग या सपोर्टपर्यंत खाली येऊ शकतं. मग इथं ज्यावेळी ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर इथं सेलिंगच्या ज्या फ्युचरमध्ये पोझिशन वाढल्या, म्हणजे ज्या लोकांनी मारुतीचं इथं फ्युचर सेल केलं, त्याला म्हणायचं शॉर्ट बिल्डअप. आता शॉर्टचा अर्थ तुम्हालाच मगाशी सांगितलाय. शॉर्ट म्हणजे सेल करणे. इथं काय आलं पोझिशन फ्युचरमध्ये तयार झाल्या सेलिंगच्या म्हणून याला म्हणायचं शॉर्ट बिल्डअप. आणि त्याच्यानंतर कुठल्यातरी सर्टन लेव्हलला आल्यानंतर आपण त्याच्यात प्रॉफिट बुक करणार आहोत, बरोबर? तर मग अशा वेळी काय होतं, या लेव्हलला तुम्हाला वाटतं, की या लेव्हलला इथपर्यंत आल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करायला पाहिजे. मग इथं सेल केल्यानंतर त्यांनी काय केलं, इथं या लेव्हलला बाय केलं. म्हणून याला काय म्हणायचं शॉर्ट कव्हरिंग. ओके. तर सोप्या कन्सेप्ट आहेत, फार काही अवघड नाहीये. नाही समजलं तर मला तुम्ही काय करू शकता, पुन्हा विचारू शकता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला लॉट साइज यामध्ये थोडंसं तुम्हाला माहिती सांगितली, की आता यासाठी काय करायचं, Googleवरती जायचं. एफ अँड ओ स्टॉक लिस्ट विथ लॉट साइज. हे बघा इथं आलेलं आहे. एफ अँड ओ स्टॉक लिस्ट विथ लॉट साइज. असं ज्यावेळेस तुम्ही करता, तर त्यावेळेस तुम्हाला इथं जी काही पहिली साईट ओपन होईल धनची, त्याच्यावरती जायचंय आणि त्याच्यावरती जाऊन तुम्हाला इथं आता हे जे बघा सुरुवातीला इंडेक्स आहे. निफ्टी बँक, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, निफ्टी आणि इथं दिलेले आहेत तुम्हाला लॉट साइज. इथं काय दिलेले आहेत? लॉट साइज. आता याच्यामध्ये काय बघा, की समजा याच्यामध्ये एखादा स्टॉक असेल. समजा मला ए बाय करायचा. माझ्याकडं ₹50,000 आहे किंवा माझ्याकडे 10-15,000 आहेत. या केसमध्ये मी ₹15,000 मध्ये जेवढे स्टॉक कॅशमध्ये भेटतील तेवढे बाय करेल. परंतु जर मला फ्युचर बाय करायचं असेल, तर मला इथं फ्युचरमध्ये 300 क्वांटिटी बाय कराव्या लागतात किंवा मला 300 क्वांटिटीचं कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं, की एवढ्या क्वांटिटी मी बाय करणार आहे. आता याच्यामध्ये काय असतं, जर स्टॉकची किंमत कमी असेल, स्टॉकची किंमत जर कमी असेल, तर लॉट साइज मोठी असते.
आता इथं बघा आयडियाची किंमत तुम्हाला माहिती आहे की आयडियाची किंमत आयडिया या स्टॉकची किंमत फार कमी आहे. तर मग त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला दिसतंय की इथं त्याची लॉट साइज आहे ती 80,000 आहे. 80,000 आहे. कारण किंमत कमी आहे आणि जर तुम्ही एखाद्या स्टॉकची किंमत जास्त असेल म्हणजे समजा एम-आर-एफ जो शेअर आहे, एम-आर-एफची किंमत आपल्याला माहिती आहे खूप मोठी आहे, की जास्त 1,00,000 पेक्षा अधिक आहे. तर या केसमध्ये याची लॉट साइज कमी असते. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की फ्युचर आणि ऑप्शन हे ठरवून दिलेल्या स्टॉकमध्येच करता येतं. सगळ्या स्टॉकमध्ये फ्युचर आणि ऑप्शन करता येत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, की कोणता स्टॉक फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण असं शिकलोय, की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये लिव्हरेज घेऊन किंवा कर्ज काढून लोकं ट्रेड करतात आणि या लिव्हरेजमुळं जास्तीचं नुकसान होत असतं. म्हणून काय करायचं, की लिव्हरेज घेऊन कधीही ट्रेडिंग करायचं नाही. कॅशमध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं करायचं. लिव्हरेज घेऊन ट्रेडिंग करायचं नाही. ठीक आहे. तर याप्रमाणे तुम्हाला जर एखाद्या याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल, तर मला विचारा. माझा नंबर आहे तुमच्याकडे. माझ्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करू शकता, विचारू शकता, की याच्यामध्ये आपण ही कन्सेप्ट मला समजली नाही. ठीक आहे. तर हा व्हिडिओ इथंच वाइंड अप करतो. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद.